बल सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो हिमाय थोर होईल वैभव्य दिव्य शोभेल जगतास शांती देईल हा दिन सोन्याचा येवो। नमस्कार, मी स्वरा सुनंदा पाटील, इयत्ता 6वी, लोकनेते दिनकर आबा पाटील माध्यमिक विद्यालय कुमठेची विद्यार्थी। सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले। हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांनी आपल्यावर फार हालअपेष्टा केला, कर वाढवले, कैदेत टाकले, जमीन हिसकावून घेतल्या, परंतु आपल्या देशभक्तांनी शांत बसायचं नाही असं ठरवलं। त्यांनी सत्याग्रह केले, उठाव केले, बंड पुकारले। आपल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जेलमध्ये शिक्षा भोगली, फाशीच्या दोरीला सामोरे गेले आणि अंगावर गोळ्या झाडल्या, त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। आज आपण आनंदाने हा दिवस साजरा करतो, चांगले शिक्षण घेतो आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। आपण देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं पाहिजे। आज आपण चांगले शिक्षण घेतो, मेहनत करतो, प्रगती करतो, तसंच आपण या देशाचं देणं फेडायला हवं। देश आपला आहे, स्वातंत्र्य आपलं आहे, म्हणून प्रत्येकानं देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं पाहिजे। स्वच्छ भारत, सुंदर भारत, सक्षम भारत आणि शिक्षित भारत बनवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे। आज आपण चांगले शिक्षण घेऊया, पर्यावरणाचे रक्षण करूया, देशाची एकता आणि अखंडता जपूया आणि एक जबाबदार नागरिक बनूया। देश माझा याचे जरासे भान राहू द्या रे, जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, परी अभंग करती ही आपली माणुसकीची नाती। जय हिंद, जय भारत।